नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति, द्वैन्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यमिमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी, फणींद्रवाटा मुकुटी झाली, कारुण्य सिंधू दुःख हरी, दवीन शंभो मज कोण तारू, कार्पण्य तत्व महाजानीं किशोराम. ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. सांब जन्म पार्वती पति शिव हर हर महादेव. मंगल मूर्ती मोरया. हरी हरी. मग अर्जुनाती म्हणितले, आम्ही आज हे नवल देखिले, जे तुआ इथे अदरिले माझारीचे, तू जाणता तरी म्हणविशी, परी नेनवे तीन सांडिशी, आणि कशी कू म्हणो तरी बोलाशी, बहुसाल नीती. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी, तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानोबाराय आणि ज्ञानेश्वरीचं अवलोकन केलं. आणि माऊली ज्ञानोबाराय म्हणू लागले की, आणि भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद असताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आज हे नवल देखिले, जे तुआ इथ अदरिले माझारीची. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, अरे बाबा, तू एवढा मोठा ब्रह्मनिष्ठ आहेस, आश्चर्यचकित गोष्ट आहे तुझ्याकडून. तू कोण आहेस? तर संग्रामी हरू जिंकिला. तू इंद्रासारख्याला मोठमोठ्याला हरवणारा माणूस. आज या युद्धाच्या प्रसंगामध्ये तुझी अशी परिस्थिती होती
ही मी नवलाचीच गोष्ट पाहिली आणि आज खरंच मी आश्चर्यचकित झालो. या युद्धाच्या प्रसंगी तू हे अकस्मात काय आरंभ केले मला काही कळत नाही बाबा. मी तुला इथं का बोलवलं, तुला काय करायचं आणि तू करतोस काय? भगवान श्रीकृष्ण नवल अर्जुनाच्या प्रेमाचं, अर्जुनाच्या गांभीर्याचं, अर्जुनाच्या धैर्याचं, अर्जुनाच्या स्वैर्याचं, अर्जुनाच्या नीतीचा विचार करताना देवाला एवढा मोठा माणूस, इतका तत्वज्ञ माणूस, इतका अधिकारी, एवढा क्षत्रिय असा धीष्ट असणारा जो आदिपुरुष माणूस आहे आणि त्या माणसाने आज प्रसंगाच्या समय मोहात पडावं किंवा येड्यासारखं काहीतरी बरगाळ्यासारखं करावं, अशा प्रसंगामध्ये मला अर्जुना तुझ्या ह्या वागण्याचं, तुझ्या ह्या बोलण्याचं आणि मला नवल वाटू लागले. भगवान श्रीकृष्ण आश्चर्यचकित होऊन अर्जुनाला म्हणतात, हे तुला अचानकच असं काय तू विचार करतोस, असं काय तू आरंभ केले आहे? असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. आणि अर्जुनाला म्हणत असताना, अरे बाबा तू काय कर, तू स्वतःला तर तो मोठा ज्ञानी म्हणवितोस, पण अज्ञान सोडित नाहीस. बरे, तुला एखादी गोष्ट शिकवावी असे म्हटले तर तू आम्हालाच शहाणपणाच्या गोष्टी सांगतोस. हे एक नवलच आहे. तू इतकं ज्ञान सांगतोस, तू हे केल्यानं तसं होते, ते केल्यानं तसं होते, आणि मग तुला कितीतरी सांगू, तुला स्वतःला काय वाटते? तू स्वतः कोण आहेस असं का म्हणून घेवावं? स्वतःला ज्ञानी म्हणतोस पण अज्ञान काही सोडित नाही. माणूस ज्ञान सांगायला जातं पण अज्ञान काही सोडित नाही. अज्ञान अंगाला लागून असतं, ज्ञानाच्या गोष्टी सांगायला निघतो. आधी रिकामा हो. ज्ञान रहित अज्ञानाची वृत्ती झाल्यावरच संपन्न होत असतं बाबा. म्हणून तू जे असणार, तुला वाटतंय ज्ञान पण स्वीकारले अज्ञान, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले. अर्जुन म्हणतो, अर्जुनाला देव म्हणाले, अरे बाबा तू स्वतःला तर मोठा ज्ञानी म्हणवितोस पण अज्ञान सोडित नाहीस. बरे, तुला एखादी गोष्ट शिकवावी म्हटले तरी तू आम्हाला शहाणपणाच्या गोष्टी सांगतोस, पण हे तुला कसं कळलं असेल? तुला का कळत नाही? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तर बाबा तू काय कर, तू जाणता तरी म्हणविशी, परी नेनवेती न सांडिशी, आणि शिकवू म्हणू तरी बोलशी बहुसाल नीती. अनेक युगाच्या अनेक जन्माच्या तू आम्हाला काय सांगतोस? गोष्टी सांगतोस. अरे बाबा तू स्वतःला समजून घे की तुला काय करायचं, हा प्रसंग कोणता आहे, कोण्या प्रसंगामध्ये आपण आहोत, आणि या जगाला जिंकून घेणारा तू आणि निवळ या युद्धाच्या प्रसंगामध्ये असा मोहित झालास. तर महाराज म्हणू लागले, मोह ज्या वेळेला नाहीसा होतो, ज्या वेळेला बुद्धी नाहीशी होते, बुद्धी भेदाशी आली, कल्पू नाही ते कल्पू लागले अनेकत्व. माऊली ज्ञानोबराया सांगतात की बाबा हे खरं नव्हतं तुझं वागणं, तू काय कर, आपल्या सोहित्याचा विचार कर, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले. आणि अर्जुन म्हणतो, जात्यांजा लागे पिशे, मग ते जैसा धावे, सैरा जैसा धावे जैसे. तू जातेंजा लागे पिशे, मग ते जैसा धावे, सैरा धावे जैसे. तुझे शानपण तैसे दिसत आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, एखाद्या माणसाला, आंधळ्या माणसाला वेड लागलं म्हणे. आता आंधळ्या माणसाला वेड लागल्याच्या नंतर ते आंधळा माणूस
एकतर पहिलंच आंधळा आणि त्याच्यामध्ये त्याला येड लागली. आता तो कुण्या नीट वाटेने जाईल? मग त्याला खड्डा कळणार, त्याला काटा कळणार, त्याला खूप कळणार. तशा प्रकारची तुझी गत झाली. एकतर अज्ञानाने आंधळा झाला आणि ज्ञानाच्या गोष्टी सांगू लागला. अत्यंत म्हणजे एखाद्या आंधळ्या माणसाला जर पिस लागलं, तो वेड्यासारखं फिरतो. पण वेड्यासारखं फिरला तर फिरला, पण तो नीट वाटाने फिरतो का? मग त्याला काही कळत नाही. तशा प्रकारची तुझी गत झाली. तुला काय झालंय? तुला अज्ञानाने तू आंधळा झालास. अज्ञानाने आंधळा झाल्यामुळे तुला काय करावं हे कळत नाही, कोणता रस्ता हे कळत नाही, आणि तू कोण्या रस्त्याने चालला हे सुद्धा कळत नाही तुला. पण वाटतंय मी ज्ञानी आहे. ज्ञान आहे, पण अज्ञानाला गृहीत धरून ज्ञान झालेलं आहे. पण ते ज्ञान काहीही कामाचे नाही. ते ज्ञानी विन नासले, बुद्धी भेदाशी आले, आणि कल्पू नाही ती कल्पू लागले अनेकत्व. म्हणून बाबा, आंधळा माणूस आणि त्याला वेळ लागलाय, तिच्यासारखं फिरतोय. पण जसा रस्ता सोडून फिरतो, कुठंही आदळतो, कशालाही धडकतो, तसं बाबा तू कशालाही धडकू नको आणि कोण्याही मार्गाने जाऊ नको. आणि अज्ञान आहे आणि त्याच अज्ञानाचं तू ज्ञान शिकवू नको. आणि तुला आता नेमकं काय करायचंय? माझं बी ऐकत नाहीस आणि तुझ्याही मनचं तू करत नाहीस. नेमकं तुला काय करायचं आहे? असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले. आणि अर्जुन देवापुढे गप्प राहिला आणि ऐकतच राहतो अर्जुन. आणि देव काय म्हणतात बरं? तो आपण पे तरी नशी, परिया कौरवा ते शोची पहाशी, हा बहु विस्मय आम्हाशी पुढता पुढती. अर्जुना, अरे बाबा, तू स्वतःला न जाणता कौरवाकरिता शोक करतोस. पण याबद्दल आम्हाला वारंवार आश्चर्य वाटते. कारण का, तू जरी नाही मारलास ना, हे तुला मारणारच आहे. अरे, ज्या सभेमध्ये कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रे हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. कौरवाच्या सभेमध्ये ज्या वेळेला द्रौपदीला पांचाळीला आणलं, तुम्ही सगळे बसून होता, पण त्यांनी दया केली का? एवढ्या भर सभेत तिची साडी उतरली, त्यावेळेला तुझ्या मनाला काय वाटलं नाही का? अरे, तू विचार करू लागलास ठीक आहे, पण ते लोक विचार करतात का? केस धरून भर सभेमध्ये तुझ्या बायकोचं वस्त्रहरण केलं. हे लोक, तो विचार करतोस, पण ते लोक विचार करत नाहीस. मग ते विचार करत नाही तर तू कशाचा विचार करतोस? असं का अज्ञानासारखं वागतोस? नाही बाबा, जशाच तसं. म्हणून म्हणे, तू आपण ते परीने नशीब. तू कोण आहे ह्याचा विचार कर. तुझ्यामध्ये स्वैर्य किती आहे, तुझ्या धैर्य किती आहे, तुझ्या ज्ञान किती आहे, तुझ्या शक्ती किती आहे. तू अनेक देव लोकाला जिंकवणारा माणूस. पण ह्या शोकाच्या मोहात पडू नको आणि आपल्याच पायावर आपणच धोंडा मारून घेऊ नको. तू अधोगतीला जाशील, नसून तुझं कुळ अधोगतीला जाईल. पण बाबा, तू क्षत्रिय असल्यामुळं आपल्याला जरी कोणी असला तर धर्माच्या बाजूने आला तर त्याचं स्वागत करावं, नाहून त्याला साष्टांग नमस्कार घालावं. पण अधर्माच्या बाजूने आपला बाप येऊ, भाऊ येऊ, गुरु येऊ, अधर्माच्या बाजूला गेला तर त्याची सुट्टी देऊ नये, असं शास्त्र सांगते. आणि मी तुला साक्षात भगवान परमात्मा सांगू लागले की बाबा, कौरव अधर्माच्या बाजूने, कौरव अधर्म स्वीकारलेले आहेत आणि तू त्या धर्माच्या विरुद्ध राह. त्यांनी धर्माच्या विरुद्ध चालल्यात, मग अधर्मी लोकाला तुझ्या डोळ्याच्या समोर एवढी प्रक्रिया झाली तरी तू त्यांच्या सोबत शोक करतोस. की तू बी सुद्धा धर्माला कारण आहेस, तू पापाला कारण होशील, नरकाला जाशील, अधोगतीला जाशील. तू विचार कर, तू कोण आहेस? स्वतःचा न जाणता कौरवाकरिता शोक करतोस. याबद्दल आम्हाला फार वारंवार आश्चर्य वाटते की करावं काय या माणसाला, ज्यांनी एवढे मोठे मोठे युद्ध जिंकले, एवढं मोठा योद्धा आहे. जगात तुझ्यासारखा धनुर्धर विद्येमध्ये पारंगत कोणी नाही. तुला आज काय झालं? अरे, या मोहात पडू नको. हे लटिका व्यवहार आहे. ज्ञानोबा सांगतात, लटिका व्यवहार सर्व
संसार वाया वेरजार ह्या लटक्या भ्रमात पडू नको आणि लटकी अशा तू होऊ नको, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना आणि काय म्हणतात बघा भगवान पुढे ज्ञानोबराया खूप गोड वर्णन करतात. तरी सांग पा अर्जुना, तुझ पासून स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्व रचना, हे लटके काय. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, अरे अर्जुना, जर तू या सांग बरे की या विश्वाची जी अनादि रचना ती खोटी आहे का, असून या त्रिलोक्याचा पालन करता तू आहेस का, की या भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, मग तू केल्याने होत असतं का, तुझ्यावर जग निर्माण झालंय का, तू या जगाची रचना केलीस का, जग तुझ्यावर चालतं का, मग तू कोण ठरवणार, तू काय म्हणून ठरवणार, हे तुझी मामी काय म्हणून आहेत, हे तुझा गुरु कोण आहे. अरे गुरु कोणी नाही, बाप कोणी नाही, माय कोणी नाही आणि जग कोणी नाही. का बरं, तर जे अधर्माच्या बाजूला जातात ते आपले कोणी नाही, जे सौधर्माचा प्रचार करतात ते माझे सज्जन सांगती, पाय आठविती विठोबाची, हे माझे सज्जन सांगती. कोण, पाय आठविती विठोबाचे, जे विठोबाचे पाय आठवतात, जे माझं अहोरात्र भजन करतात, ते तो सोयरे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. तसं भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना अरे तू स्वतःबद्दल विचार कर, वेड्यासारखं काय करतोस. अर्जुनाला देव सांगू लागले, अरे बाबा, या विश्वाची रचना जी आहे ना ती अनादि रचना आहे, ही गोष्ट खोटी असू शकते का. अरे त्रिलोक्याचा पालन करता तू आहेस काय, मग तू काय म्हणून ठरवतोस, नीती काय सांगते तू काय सांगतोस, नीतीच्या विरोधात जातोस. धर्माच्या विरोध गेलेले कौरव आहेत, त्याच्याशी झुंजायचं सोडून दिला असं लटक्या भावनेत पडलास अर्जुना, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून लागले. पण अर्जुनाची काही भ्रांती जात नाही, त्याच्याकरता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की बाबा अर्जुना बघ, तर येथ सामर्थ्य एक अथी तयापासून भूती होती, तरी ही वायाची काय बोलती जगा माझी. अरे बाबा अर्जुना, या सृष्टीत कोणीही एक ऐश्वर्य संपन्न विश्वर असून त्याच्यापासून प्राणी मात्राची उत्पत्ती होते असे हे जगामध्ये म्हणतात, हे सर्व खोटेच आहे की काय. मग तुझ्या म्हणण्याप्रमाणे ह्या विश्वाची रचना कोणी केली, एक विश्वर आहे, मग विश्वराची नीती आहे, मग त्या विश्वर नीती का तुझ्यापासून झाली का, असा तू कोण ठरवणारा, ते माझा गुरु आहे, ते माझे बाप आहे, तो माझा चुलता आहे, असं नाही बाबा. ते नीतीच्या विरुद्ध गेल्यात, ते धर्माच्या विरुद्ध गेल्यात, आणि धर्माच्या विरुद्ध जातो तर त्याला जगण्याचा अधिकार नाही, जो नीतीच्या विरुद्ध जातो त्याला राहण्याचा अधिकार नाही, आणि जो सगळ्यांच्या विरोधात जातो तर त्याला बोलण्याचा सुद्धा अधिकार नाही. मग तू काय मला ज्ञानाच्या गोष्टी शिकवतो, सूर्य आधी होता आणि आमका आधी होता, हे डोक्यातून काढ तुझ्या, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलतात. पण अर्जुनाच्या काय डोक्यातली भ्रांती जाईना, कारण का माणसाच्या डोक्यामध्ये एक बार भ्रम शिरला की ते कितीही केला तरी तो जाऊच शकत नाही, आणि तो भ्रम काढण्यासाठी केवळ गुरुच लागतो. श्रीगुरु शिवाय तो भ्रम निघत नाही. आणि श्रीगुरु जरी असला पण त्या श्रीगुरुच्या कृपेला पात्र होण्यासाठी खूप कष्ट करावं लागतात, खूप सेवा करावी लागते. माणसाच्या जीवनात श्रीगुरु येतात, श्रीगुरु भेटतात, पण पात्र होऊ शकत नाही. खूप काही करतील पण श्रीगुरु पात्र होण्यासाठी काय करावं लागतो, तर पात्रता संपन्न करून घ्यावा लागतो, अधिकार संपन्न करून घ्यावा लागतो. जसं वाघिणीचं दूध कोण्याही भांड्यात राहू शकत नाही, तर ते सोन्याचंच भांड लागतं. तसं साधू दिलेला बोध कोण्याही हृदयात राहू शकत नाही, कोण्याही कानाने ऐकू येत नाही. तर ते साधूचा बोध ऐकण्यासाठी ते मनाच्या कानी ऐकावे, मनाचं कान करण्यासाठी
मन तृप्त होण्यासाठी, मन प्रफुल्लित होण्यासाठी, मन एकमेव एका जागी राहण्यासाठी त्याला श्री गुरुची कृपा लागते. आणि श्री गुरुची कृपा होण्यासाठी ईश्वराची अतोट सेवा करावी लागते. अतोट ईश्वराची सेवा, अनुक्रम सेवा केल्याच्या नंतर ईश्वर खूप प्रसन्न होतो. आणि ईश्वर प्रसन्न झाला की ईश्वर कृपा करतो. ईश्वर कृपा करतो म्हणजे श्री गुरुच्या रूपामध्येच ईश्वर येतो. महाराज म्हणजे आपण नची देव होय गुरु. ईश्वर काय करतो? गुरु या रूपात येतो, गुरुची उपाधी घेतो. आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करण्यासाठी अर्जुन या नावाची, श्रीकृष्ण नावाची उपाधी घेतली. आणि अर्जुनाच्या उद्धारासाठी कृष्ण झाला. आणि कृष्ण होऊन अर्जुनाला उपदेश करतो. त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, अरे तू अजून मला ओळखला नाहीस. तुझी अज्ञानाची भ्रांती आहे. तर तू काय कर, स्वतःला विचार कर, स्वतःचं अज्ञान सोडून दे. अरे इथे काय आहे, येत समर्थ आधी तयापासून भूती होती, ते हे वायाची काय बोलती जगा माझी. आई बाबा, तू याचा विचारच केला नाहीस. मग याच्यासाठी तुला काय करावं लागल, तर मग आता असे या सृष्टीत कोणी एक ऐश्वर्य संपन्न ईश्वर असून त्याच्यापासून प्राणी मात्राची उत्पत्ती होते असे हे जगामध्ये म्हणतात. ते सर्व काय लटकेच आहे का? अरे बाबा, लटके नाही. पण तुला भ्रम झालेला आहे. हा भ्रम काढण्यासाठी माणसाला झालेला भ्रम, माणसाला झालेली भ्रांती जर काढायची असेल तर कोण्या शास्त्राने निघणार, कोण्या वेदाने निघणार, कशाने निघणार? तीर्थ केल्याने निघणार, व्रत केल्याने निघणार, वैकल्य केल्याने निघणार, अभिषेक केल्याने निघणार, पूजा केल्याने निघणार. मग कशाने निघते? तर एक साधूच्या कृपेने निघते. जगतामध्ये कोण श्रेष्ठ असेल तर या जगतामध्ये कलियुगामध्ये एकमेव श्रेष्ठ कोण आहे तर साधू आहे. आणि एकमेव श्रेष्ठ कोण आहे तर श्री गुरु आहे. म्हणून जगतात पहिले जगद्गुरु कोण आहेत? कृष्णम वंदे जगद्गुरु. सगळ्यात श्रेष्ठ पहिले जगद्गुरु श्रीकृष्ण परमात्मा. कृष्णम वंदे जगद्गुरु. हा जगाचा जगद्गुरु पहिला असेल तर जे श्रीकृष्ण आहे. आणि तो स्वतः भगवान श्रीकृष्ण या जगाचा गुरु अर्जुनाला सांगतो. पण अर्जुनाच्या डोक्यातली भ्रांती जात नाही. त्यांनी त्याची पात्रता तेवढी झाली नव्हती, म्हणून श्रीकृष्ण कळाले नाही. श्रीकृष्णाचा बोध कळाला नाही. 18 दिवस गेले अर्जुन देवाला ओळखला नाही. कारण का? ओळखण्याच्या तो पात्रतेला आला नव्हता. म्हणून भक्ती किती जरी केली पण ती भक्ती पात्र व्हावं लागते. जसं वाघिणीचं दूध अन्य कोण्या भांड्यात राहत नाही तर सोन्याचं भांड लागतं आणि त्या सोन्याच्याच भांड्यात राहतं. तसा साधूचा बोध अन्य कोण्या हृदयात राहत नाही, अन्य कोण्याच्या कानामध्ये ऐकू येत नाही. तर श्री गुरुची कृपा व्हावं लागते. श्री गुरुची कृपा आणि ईश्वर निष्ठा. ज्यावेळेला ईश्वराची निष्ठा, ईश्वराची कृपा, ईश्वराचं भजन, ईश्वराची सेवा ज्यावेळेला एकनिष्ठेने करतो त्यावेळेला ईश्वर प्रसन्न होतो आणि श्रीगुरूची गाठ घालून देतो. ज्यावेळेला श्रीगुरु भेटतात ना त्यावेळेला अंतःकरणातलं अज्ञान नाहीसं होतं. आणि अज्ञान नाहीसं झाल्याच्या नंतर ब्रह्म सुखाला तो पात्र होतो. आणि ब्रह्म तोच संपन्न होतो. तोच संपन्न होतो याचा अर्थ तो स्वतः ब्रह्म होतो. ज्या वेळेला समुद्रामध्ये गंगा वाहत 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 समुद्राला जाते आणि जशी समुद्राला गेली तशी तीच गंगा समुद्र रूप होते. तसा साधू जीव भगवंताची भक्ती करत 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 तो स्वतः ब्रह्मस्वरूपाची ख्याती वर्णन करत करत तो स्वतः ब्रह्म होतो आणि ब्रह्मरूप होतो. आणि ब्रह्मरूप होऊन या जगाला उपदेश करण्यासाठी उरतो. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. आता फक्त उपकारापुरता उरतो आणि केवळ त्याचं प्रारब्ध आहे तोपर्यंत जगतो. ज्या वेळेला त्याचं प्रारब्ध संपलं
त्यावेळेला पुन्हा ब्रह्मरूपामध्ये विलीन होतो. असं अर्जुना, ही भ्रांती तुला झालेली आहे. या भ्रांतीतून निवृत्त व्हायचं असेल तर तू काय कर, तू ध्यानावर ये. तुझी पात्रता आहे, पण तू त्या पात्रतेचा विसर झाला तुला. तू धैर्य सोडून दिलास, तू स्वैर्य सोडून दिलास, तू नीती सोडून दिलास, तू आचार सोडून दिलास, सर्व सांडून तू अज्ञानाला कारण बनलास. त्याच्यासाठी तू विचार कर आणि धनुष्यबाण घे आणि युद्धाच्या प्रसंगामध्ये तयार हो. कोणचं युद्ध आहे तर रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आम्हाला युद्ध करावं लागतं. कामासंग युद्ध आहे, क्रोधासंग युद्ध आहे, ज्ञानासंग आहे, अज्ञानासंग आहे, माया, ममता, लोभ, मोह अशा अनेक प्रकारचा आपल्याला झाच करणारे लोक आहेत आणि याच्या सोबत आपल्याला रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग आहे. याच्यातून मुक्त व्हायचं असेल, या सर्वाला जिंकून सगळ्यावर विजय मिळवून तुम्हाला ब्रह्माच्या सिंहासनावर जर राज्यावर बसायचे असेल तर तुम्ही श्री गुरु कृपेला पात्र व्हा. श्री गुरु कडे जा. जोपर्यंत जीवनात श्री गुरु येत नाही तोपर्यंत साक्षात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलू लागले आणि अर्जुन म्हणतो, बाबू विचार कर, ह्या भ्रांतीला टाकल्याशिवाय तुला हे जरी तुझे गुरु असतील, तुझा गुरु जरी द्रोणाचार्य असेल, विश्व अस्वस्थाम आहेत, खूप काही तुला मोठे मोठे लोक जरी दिसतात, ते द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य हे मोठे मोठे लोक दिसतात ना, हे अधर्माच्या बाजूला आहेत. हे लोक तुझ्या संगतीचे नाही तर तुलाही अधोगतीला नेतील आणि ते तर अधोगतीलाच गेले, पण त्यांच्या मोहात पडला असत तूही अधोगतीला जाशील अर्जुना. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आणि अर्जुनाला सांगत असताना भगवान श्रीकृष्ण अजून काय म्हणतात बघा. अहो का संप्रात आईशी झाली, जे हे जन्म मृत्युत्वा सृष्टीली आणि नाशू पावी नाशिले तुझे निकाई. अर्जुना, अरे बाबा हे बघ, तर मग आता असे झाले म्हणण्याचे की जन्म आणि मृत्यू तूच उत्पन्न केले असे वाटते मला. तेव्हा तू जर त्याचा नाश केलास तर ते नाश पावतील की काय, असं तुला वाटत असेल तर मग तू मारल्याने मरणार आहेत का, तू युद्ध केल्याने वाचणार आहेत का, तू ह्याला जर तू जीवन दान दिलास, राज्य सुख भोगावे असं तुला वाटत असेल तरी किती दिवस जगणार आहेत. अरे यांचं प्रारब्ध आहे तोपर्यंत जगणार आहेत. म्हणजे तुझ्यापासून सृष्टी झाली का, तू या जगाला उत्पन्न केलास का, त्या जगाचा करता तू आहेस का, तू या जगाचं पालन करणार आहेस का, तू या जगाचं पोषण करणारा तू आहेस का, असं का तुला वाटतं, असं का तुला एवढी मोठी भ्रांती झाली. भगवान श्रीकृष्ण अनेक रूपाने अनेक अट्ठासाने अर्जुनाला शिकवतात. हे श्री गुरु असतात. म्हणून म्हणू लागले महाराज म्हणतात, करोनी सायास शिकविते. सायास करून म्हणजे थापटून थापटून, जसा घिसाडे लकोंडाला आकार आणतो तसा साधू सांगून 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 या जगाला वाटेवर आणतात. त्या जगाच्या हितासाठी, जगाच्या कल्याणासाठी इथे आले, त्याच्यासाठी इथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, इथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. भाऊ, या जगाचं कल्याण करण्यासाठी, जगाचा उपकार करण्यासाठी आले उद्धराया दीनजना. दीनजनाच्या उद्धारासाठी साधू येतात, श्री गुरु येतात. आणि म्हणून अर्जुना, हे सगळं तू सोडून दे, याच्या नादात पडू नको. आपलं त्याच्यात हित नाही. साधू काय करतात, शोधोनिया आले संत हित जगाची. काय करतात, हित अहित जगाची शोधून आले संत हित अहित जगाची. जगाचं हित कयात आहे, जगाचं अहित कयात आहे.
असं शोधून साधू आले, गुरु आले, संत आले आणि भाऊ तुझं हित कशात आहे हे सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अनादि परब्रह्म आहे, निर्गुण निराकार तत्व आहे. पण अर्जुनाच्या उद्धारासाठी, या जगाचं कल्याण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अवताराला आले आणि अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या ठिकाणी सांगतात आणि म्हणू लागले, अर्जुना हे बघ, तू सगळं सोडून दे आणि तुझ्या हिताचा मार्ग शोध. मी तुला सांगतोय, आता तुला जमलं तर बघ, माझं काही मत नाही, पण तुला कळावं म्हणून मी सांगू लागलो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, एवढं समजून सांगणारा असा कोणता देव नाही, एकच परमात्मा आहे. असा परमात्मा जीवनात अर्जुनाच्या आला आणि अर्जुन देवाला ओळखत नाही, तर अर्जुन त्या पात्रतेला आला नव्हता, म्हणून त्याला देव कळला नव्हता. तो मग आम्ही खूप पुत्या वाचवतो, पुराण वाचवतो, कीर्तन ऐकतो, कीर्तन करतो, पण कीर्तन करणं म्हणजे पात्रता नाही, पोथी सांगणं म्हणजे पात्रता नाही, ज्ञान सांगणं म्हणजे सुद्धा पात्रता नाही. तर पात्रता अंतकरणाची राहिली पाहिजे. अंतकरण बोध, ज्याच्या अंतकरणाला बोध झाला त्याच्या वृत्तीत परिवर्तन नाही. कसं आहे, माणूस कीर्तनात गेला, पोथीत गेला की तेवढा सज्जन होतो. पोथी संपली, कीर्तन संपलं की माणूस तिथून निघाला की सगळं विसरून जातो. मग कसा वागल, काय करेल हे ज्ञान नाही. हे ज्ञान अधोगतीच आहे आणि आशाचं ज्ञान ऐकून बी अधोगतीच आहे. ज्ञान कोणाचं ऐकावं, ज्ञान कोणाकडे आहे, ज्ञान कोण सांगतं, ज्ञान कोण सांगावं आणि कोणाचं ज्ञान ऐकावं. भगवान श्रीकृष्ण सांगू लागले, अरे बाबा, ज्ञान ऐकावं तर ज्ञानीच असावा. डॉक्टर सगळेच असतात, पण जो मुळाशी जातो त्याला एमडे म्हणतात. अनुगत 3 गोळ्या आणि 1 इंजेक्शन देतो आणि अजून 2-3 दिवसाला दाखवा. अरे जो मोठा जो तज्ञ एमडी आहे तो आधी रक्त चेक करतो, लघवी चेक करतो, एक्सरा काढतो, सोनोग्राफी करतो. तो बुडा आला जातो. हा रोग कशाचा आहे, का आला आणि कशासाठी येतो, काय वाढलंय, जो तज्ञ असतो तो त्याच्या मुळाचा शोध घेतो. तसा श्रीगुरु असतो, साधू असतो, तो त्या जीवाच्या कल्याणाचा जो मूळ अर्थ आहे तो मुळाशी जाऊन शोधतो आणि त्याच्या हिताचा मार्ग शोधतो. आणि 2 गोळ्या 3 इंजेक्शन काही उपयोग नाही. तो असे लई साधू आहे. कीर्तनापुरते, पोथीपुरते, प्रवचनापुरते. आता काही साधू तर असे आहेत महाराज, सरावनाथ ब्रह्मचारी, सरावून संपलाय की कोंबडे हुडकीत येते. आता संपला की म्हणजे महाराज सराव. मग आता काय करावं, आता गणपती आहे, आता गणपतीचे 11 दिवस राहते. नाही, काही लोक मानतात, काही लोक मानतात. म्हणजे ज्ञान पोथी सांगायच्या जागी 1 महिना सांगतात आणि महिना संपला की जिथं आहे तिथं बोंबलं दारू ते ज्ञान, त्याचं ज्ञान ऐकून तुम्हाला काय परिवर्तन, स्वतः त्याचं परिवर्तन नाही. आप डुबे तर डुबे, यजमान करले कर डुबे. आशाचं ऐकून काय पदरात तुमच्या फल बी नाही, पुण्य बी नाही. त्याच्यासाठी महाराज म्हणले, आयशियाची करिता सेवा, काय सुख मिळेल जीवा. तुकाराम महाराज म्हणतात, आशाचं ऐकू नका आणि आशाच्या सानिध्यात जाऊ नका, आशाच्या संगतीत राहू नका. अर्जुना, तू असलेच्या संगतीत आहेस, असलेचा तुला मोह झालाय, म्हणून तुझ्या वृत्तीवर परिणाम झालाय. हे सगळं विसर, याला झाट मार, याला ढकलून दे, सगळं सांडून टाक आणि नंतर तुला खरा परमार्थ कळेल. तुझं धैर्य काय, तुझी शक्ती काय, तुझं वागणं काय, तू कोण आहेस, तू कोण्या कुळात आहेस, हे तुला भान नाही, तर संगतीमुळे भान राहिलं नाही. तुला नाट्याचा मोह झालाय, तुला तुझ्या कुळाचा मोह झाला. अरे कुळाचा मोह ज्याला झाला होता त्याने कुळाचा त्याग केला. कोण? हिरण्यकशिपू स्वतः बाप होता, पण प्रल्हादाने त्याचा त्याग केला, त्याला साधू म्हणतात. भक्त प्रल्हादाचा आई स्वतःची आई होती. कुणाची? भरताची आई होती, पण त्यांनी स्वतःच्या आईला त्याग केला का धर्माच्या विरुद्ध गेली.
नावडे जनधन माता पिता. प्रल्हादाने पिता त्याग केला आणि भरताने आई त्याग केली. तुला काय आलंय? तुला काय गोळा आलाय? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे मागच्याचा विचार कर. कोणाचा त्याग कोण केला? जे धर्माला विरोध गेले त्याचा त्याग करणारा कोण आहे? तर प्रल्हाद आहे. स्वतःच्या बापाचा त्याग करतो तो प्रल्हाद आहे. स्वतःच्या आईचा त्याग करतो तो कोण आहे? भरत आहे. तसं बाबा तू बी ह्या कुळाचा त्याग कर, तर तुला ब्रह्म प्राप्ती होईल आणि मत स्वरूप कळेल आणि तुला ह्या जगावर राज्य करता येईल. तू खराच राज्य आहेस. तू कोण राज्य आहेस? त्या सृष्टीचा राजा आहेस, मनाचा राजा आहेस, जगाचा राजा आहेस. असं भगवान श्रीकृष्ण खूप छान छान अर्जुनाला उपदेश करतात. आणि ज्ञानेश्वरी सारखा गोड ग्रंथ ह्या जगात नाही. ज्ञानोबारायासारखं काव्य नाही. ज्ञानोबारायाची शब्द रचना कोणाकडे नाही. फक्त ज्ञानोबाराया सांगतात एवढं गोड आणि मंजूळ आहे. कारण का ज्ञानोबारायाच्या उदरामध्ये वेद जन्म घेतला, 6 शास्त्र 18 पुराण जन्म घेतलेले आहेत. भगवान श्रीकृष्णानेच वर दिला होता. म्हणून ज्ञानोबारायाचा एक एक वाक्य निघतो ना तर वेदच बाहेर पडतो. सगळ्या जगतामध्ये श्रेष्ठ असेल तर एक ज्ञानेश्वरी आहे. म्हणून नामदेवराया ज्ञानोबारायाचं वर्णन करतात. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान आहे देवी, एक तरी ओवी अनुभवावे. तसं ज्ञानेश्वरी सगळ्यात गोड आणि असा मोठा पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथासारखा ग्रंथ या जगात नाही. एक गाथा आणि दुसरी ज्ञानेश्वरी याच्या व्यतिरिक्त ग्रंथच नाही. मग तुम्हाला कथा ऐकाय भेटतील त्या राजाची, ह्या राजाची, त्या राजा असा केला, हे राजा. पण जीव ब्रह्माचं ऐके, अज्ञानाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती करून घ्यायचं असेल आणि विश्वराशी आपलं नातं जोडायचं असेल, ब्रह्म संपन्न सुख भोगायचं असेल तर एक केवळ ज्ञानोबारायचं वाङ्मय वाचवा. याच्या व्यतिरिक्त कुठलंही तुम्हाला उद्धाराला नाही. तुम्हाला कथा सांगणारे खूप ग्रंथ भेटतील. त्यांना असं केला, एवढे लोक मारली, त्याच्यावर विजय केला, तो राज्य मिळवलं. पण जीवावर राज्य भोगवणारा, जीव दशा घालून ब्रह्म सुख, आनंद, परमानंद सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती करून देणारा एक गोड ग्रंथ ज्ञानोबा. वाचवायले ज्ञानेश्वरी वाचवावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. डोळ्याला पंढरपूर पहा, वाचवायला ज्ञानेश्वरी वाचवा आणि ऐकायला श्रीगुरूच्या मुखातून ऐका. याच्यापेक्षा या जगात साधन कोणतं श्रेष्ठ नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली गुरु ज्ञानेश्वर महाराज. हे भैया तिथंच थांब. गणपती कुठे आहे रे? तिथंच थांब, आरती करायची आहे. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. आथा विश्वात्मकी देवी येणी वागेत तुषावे. तिथंच थांब रे. तोषोणी मद द्यावी पसायला नाही, जी खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी गती वाढो. भूता परस्परी पडो मैत्र जीवांची, दुरितांची तिमे राहो, विश्वसव धर्म सूर्य पाहो. जौझे वंचिल तोटी लावो प्राण जात, वर्धेत सकळ मंगळी विश्वरनिष्ठांची मांद्याळी. अनवरत्व भूमंडळी भेटू तया भूता, चला कल्पतरुचारव चैतना चिंतामणीचे गाव. बोल जिते अर्णव पियुषांचे चंद्र मेजे लांछना, मार्तंडजी स्थापयाम हे सर्वाई सदा सज्जना स्वैरी होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन ती दुःखी, भजू ज्यादी पुरुषे अखंडित आणि ग्रंथ बुजविये विशेष लोकली. द्रष्टा द्रष्ट विजय होवावी हित म्हणे श्रीराव. हा होई दान साव येणे विज्ञानदेव सुखयाधारा, येणे विज्ञानदेव सुखयाधारा. हरि ओम शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, जे कारणी देही माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी त्याता. जय जय रघुवीर समर्थ स्वामी रामदास महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय.
बोलो रे भाई सब संतन की जय. सिद्धू महाराज गणपती आला आरती करू दे.